आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. सोशल मीडियावर पैसे डबल करण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या 2 तरुणांची निर्जनस्थळी नेऊन लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना नंदुरबार शहरात उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर पैसे दुप्पट करून देण्याचे रील्स दाखवत आरोपींनी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. पालघर जिल्ह्यातील यश संजय चव्हाण आणि त्यांचा नातेवाईक विशाल चव्हाण हे 50,000 रुपये घेऊन नंदुरबार येथे आले होते. आरोपींनी त्यांना रेल्वे स्टेशनवरून बसस्थानकात बोलावून घेतले आणि त्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील निर्जनस्थळी नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ, मारहाण करून 50,000ची रोख रक्कम आणि 20,000चा मोबाईल लुटण्यात आला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धान्य मार्केट परिसरात सापळा रचला. या कारवाईत शिवनाथ अशोक ठाकरे या 21 वर्षीय संशयितासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनाही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपींकडून लुटलेले 50,000 रुपये, 20,000चा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि 80,000 रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे जामदा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारातील गुन्हा अवघ्या 24 तासांच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा सजगतेचा इशारा दिला आहे. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियावरील पैसे दुप्पट करण्याच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रतिनिधी नरेश चौधरी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार.